श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर या पवित्र भूमीत एक महान संत होऊन गेले. ते म्हणजे संत बाळूमामा. धनगर समाजातील साध्या कुटुंबात जन्मलेले हे संत आज लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. लोक मानतात की बाळूमामांना वाचासिद्धी होती, म्हणजे त्यांनी सांगितलेले अनेक प्रसंग खरे ठरले आहे आणि अजून देखील खरं ठरत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संत बाळूमामा कोण होते, तसेच त्यांनी जी भाकणूक केली आहे तर त्या भाकणुकीचा अर्थ नक्की काय आहे. बाळूमामा मेंढ्या बकऱ्या चारत गावोगावी फिरत असत. धोतर, शर्ट, तांबडा फेटा आणि पायात कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा साधा पेहराव असे. ते गरिबांना मदत करत आणि लोकांना धर्मनीती आणि प्रामाणिकपणाचा उपदेश करत. भक्तांच्या मते बाळूमामांना वाचासिद्धी होते. ते एखाद्या व्यक्तीचे मन ओळखत आणि त्याला योग्य मार्ग दाखवत. कधी कधी ते रागाने शिव्या देखील देत, पण त्या शिव्या मागेही भक्तांचे भलेच असायचे. बाळूमामांनी भविष्यासंदर्भात काही गोष्टी सांगितल्या असे भक्त मानतात. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आज आपण संत बाळूमामा यांच्या 2026 ते 27 या भाकणुकीबद्दल ऐकणार आहोत. तुम्ही जे ऐकणार आहात ते साधं नाही, हा भविष्यातील इशारा आहे. त्यामुळे चुकूनही दुर्लक्ष करू नका. बाळूमामा सांगतात, ऐका माझ्या लेकरांनो, शांत बसा, मन एकाग्र करा. मी जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका. ही माझी आदमापूरची भूमी, ही पवित्र भूमी आहे. मी इथे श्वास घेतो, मी इथूनच तुमच्यावर लक्ष ठेवतो. जो कोणी श्रद्धेने भक्तिभावाने इथे येईल त्याच्या आयुष्यातील दुःख मी दूर करेल, त्याला सुख शांती आणि समाधान देईल. पण जो माझा अपमान करेल, जो या पवित्र भूमीची विटंबना करेल, तो मातीमध्ये मिसळून जाईल. प्रिय भक्तांनो, बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय बाळूमामा जरूर लिहा. त्यासोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. बाळूमामा पुढे सांगतात, आज जगाची अवस्था खूप बदलली आहे. पृथ्वीचा करार संपत आला आहे. सूर्य चंद्र काही वर्षांनी एकत्र येतील. चंद्र सूर्याची टक्कर होईल. 3 दिवस जगात अंधार राहील. पृथ्वी गडप होईल. सांभाळून राहा. तारणाऱ्याला तारणार, मारणाऱ्यांना मारणार, कळपातला शोधून काढणार, शिक्षा होणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार. बाळूमामाच्या आदमापूर प्रति पंढरपूर होईल. बाळू धनगराचा राजवाडा पाहायला जग दुनियातून लोक येतील. भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील. चीनचा भारतावर हल्ला होईल. कोरिया चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील. भारतावर आक्रमण करतील. भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील. विजयी पताका फडकवतील. तिरंगा ध्वज आनंदात राहील. अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील. भारत देश हिंदू राष्ट्र होईल. देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांटोड्या मारतील. राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील. पक्षनिष्ठा गहाण ठेवतील. राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही. दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल. राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल. सत्तेचं सिंहासन डळमळीत राहील. राजकारणात लोक देवधर्माला विसरून जातील. भ्रष्टाचार उदंड होईल. नेते मंडळी तुरुंगात जातील. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल. सीमा भागात मोठा गोंधळ होईल. गुंडांची राजे येतील. जातीवाचक राजकारणाला आणखीनच फाटे फुटतील. जगात डोंगरा एवढं पाप वाढलं आहे. दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक आहे. समाजात वाईट गोष्टी खूप वाढल्या आहेत. चांगुलपणा, धर्म, प्रामाणिकपणा खूप कमी उरला आहे. म्हणजेच वाईटाचे प्रमाण जास्त आणि चांगुलपणाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. लोक स्वार्थ, पैसा आणि सत्ता यामागे जास्त धावत आहे. भ्रष्टाचार, फसवणूक, हिंसा वाढत आहे. धर्म, नैतिकता, प्रामाणिकपणा कमी होत चालले आहे. लोकांमध्ये एकमेकांवर विश्वास कमी होत आहे. मनुष्याने अहंकार, लोभ, राग कमी करायला हवा. भक्ती, दया, सत्य, धर्म वाढवायला हवा. प्रत्येकाने स्वतःपासून पुण्य वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा. कोल्हापूरच्या देवीला स्वप्न पडले. तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येतं. साताराच्या गादीवर फुले पडतील. सत्याने वागा, गर्वानं वागाल तर फसाल. वारा वावटळ उदंड होतील. खडकाच्या लाया होतील. विजेने मोठे नुकसान होईल. बाळूमामा यांच्या बकऱ्यांच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. दुनियेत नवल होईल.
तरुण पिढी वाममार्गाला लागेल. रेल्वे मोटारीचे मोठे अपघात होतील. नीतिमत्ता बाळगा, 5 बोटाने धर्म करा, धर्माची बाजू पुढे न्या. निसर्ग आपला स्वभाव बदलायला लागेल. पाऊस वेळेवर पडणार नाही. कधी अतिवृष्टी होईल तर कधी भयंकर दुष्काळ पडेल. लोक पाणी पाणी करत फिरतील. ऋतूंचा क्रम बदलून जाईल. उन्हाळ्यात जास्त पाऊस पडेल, पावसाळ्यात उन्हाळा होईल. निसर्गाचा तोल बिघडेल आणि त्याचा सर्वात मोठा फटका माणसालाच बसणार आहे, बाळूमामा सांगतात. धर्माची गाडी अजून चालू आहे, पण माणसाने तिच्याकडे पाठ फिरवली आहे. लोक देवधर्म विसरत आहे. श्रद्धा कमी होत चालली आहे. स्वार्थ, पैसा, सत्ता याचाच विचार माणूस करत आहे. मित्रांनो, याचा अर्थ असा की माणूस अध्यात्मापासून दूर जात आहे. बाळूमामा सांगतात, जो धर्म सोडेल तो संकटात सापडेल, पण जो माझ्यावर श्रद्धा ठेवेल, जो भक्ती करेल, त्याला मी कधीच सोडणार नाही. ही आदमापूरची भूमी पवित्र राहील. येथूनच माझं नाव संपूर्ण जगात पसरलं जाईल. माझा जय जयकार होईल. माझा दरबार भरलेला राहील. जो कोणी श्रद्धेने माझ्याकडे येईल, त्याच्या जीवनातील दुःख मी दूर करेन. त्याच्या घरात सुख आणि शांती मी निर्माण करेन. बाळूमामा इशारा देतात, जो माझा अपमान करेल, जो या पवित्र स्थळाचा आदर करणार नाही, त्याचा नाश होईल. मी पापपुण्याचा हिशोब ठेवतो. कोणालाही त्याच्या कर्मापासून सुटका नाही. मित्रांनो, बाळूमामा शेतीबद्दल सांगतात. पुढच्या काळामध्ये शेतीमध्ये मोठा बदल दिसेल. काही पिकं भरपूर येतील तर काही पिकं मध्यम राहतील. धान्य कधी जास्त तर कधी कमी होईल. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करेल, पण त्याला निसर्गावरच अवलंबून राहावं लागेल. आणि शेवटी बाळूमामा सांगतात, ही फक्त सुरुवात आहे. पुढे अजून मोठ्या आणि भयानक गोष्टी घडणार आहेत. म्हणून सावध व्हा, श्रद्धा ठेवा आणि धर्माच्या मार्गावर चालत राहा. बाळूमामा सांगतात, एका माझ्या लेकरांनो, मी तुम्हाला शेतीबद्दल सांगतो. पुढचा काळ हा शेतकऱ्यासाठी सोपा राहणार नाही. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करेल, घाम गाळेल, मेहनत करेल, पण त्याच्या कष्टाचं फळ नेहमी मिळालंच असं नाही. पाऊस वेळेवर पडणार नाही. कधी खूप जास्त पाऊस पडेल तर कधी पूर्ण दुष्काळ पडेल. शेतकरी आभाळाकडे पाहत राहील, पण निसर्ग त्याच्या मनाप्रमाणे वागणार नाही. पिकांची स्थिती बदलत राहील. काही पिकं भरपूर येतील तर काही पिकं मध्यम राहतील आणि काही वेळा पीक पूर्णपणे नष्ट होतील. जमिनीतील धान्य कधी उदंड पिकेल. तांदूळ, गहू, मूग, तूर, सोयाबीन ही पिकं भरपूर येतील, पण काही काळानंतर त्याच पिकांचं उत्पादन कमी होईल. धान्याचे प्रमाण कधी जास्त तर कधी कमी होईल. बाजारात कधी भरपूर असेल तर कधी तुटवडा निर्माण होईल. धान्याचे भाव स्थिर राहणार नाही. कधी भाव खूप वाढतील तर कधी अचानक घसरतील. शेतकऱ्याला योग्य भाव मिळणं कठीण होईल. वैरणीचं महत्त्व खूप वाढेल. ज्याच्याकडे वैरण साठवलेली असेल तो सुरक्षित राहील. वैरण सोन्यासारखी मोलाची होईल. म्हणून सांगतो, धान्य आणि वैरण जपून ठेवा. वेळ आली तर तेच उपयोगी पडेल. जनावरांचे भाव गगनाला भेटतील. गाई, म्हशी, बकरी, मेंढ्या यांची किंमत खूप वाढेल. दुधाचे भाव वाढतच राहतील. मेंढीबद्दल मी विशेष सांगतो. मेंढी ही धनगराची खरी संपत्ती आहे. ज्याच्याकडे मेंढ्या असतील तो सुखात राहील. मेंढीला खूप महत्त्व आहे. मेंढीची किंमत इतकी वाढेल की ती सोन्यासारखी वाटेल. मेंढ्याच्या कळपाला मान मिळेल. त्यांची काळजी घेणारा माणूस सुखी राहील. मेंढ्यापासून नवीन पैदास निर्माण होईल. नवीन जाती तयार होतील. धनगर समाजासाठी हा काळ महत्त्वाचा ठरेल. गाई म्हशींचं महत्त्व वाढेल. दुधाचा व्यवसाय वाढेल. डेअरी चालवणारे लोक पुढे जातील, पण त्यात फसवणूक होईल. काही लोक नफा कमवतील तर काही लोक नुकसान सहन करतील. ऊस आणि साखर यामध्ये मोठे बदल दिसतील. साखरेचा भाव कधी वाढेल तर कधी कमी होईल. साखर कारखान्यामध्ये गोंधळ निर्माण होईल. ऊसाचा व्यवसाय अस्थिर राहील. कधी नफा तर कधी मोठं नुकसान. रस, गोड यांचेही भाव बदलत राहतील. तंबाखूचे उत्पादन मध्यम राहील, पण तंबाखूमुळे अनेक घरं उद्ध्वस्त होतील. लोक त्याच्या आहारी जातील. शेतकरी कष्ट करत राहतील, पण त्याच्या आयुष्यात स्थिरता येणार नाही. तो निसर्गावर अवलंबून राहील आणि निसर्ग त्याला सतत परीक्षा देईल. धान्य, जनावरं, शेती हे सगळं असलं तरीही मनुष्याला समाधान मिळणार नाही. बाळूमामा सांगतात, ज्याच्याकडे साठवणूक असेल तो दूरदृष्टीने विचार करेल. तोच पुढे टिकून राहील. ही शेतीची अवस्था आहे. ही काळाची चाल आहे. यातून जो शिकेल तोच सुखात राहील. बाळूमामा सांगतात, एका माझ्या लेकरांनो, पैसे खाल्ल्याशिवाय कोणतंही काम होणार नाही. प्रामाणिक माणूस शोधूनही सापडणार नाही. सत्य बोलणाऱ्याला त्रास सहन करावा लागेल. खोटं बोलणारा पुढे जाईल. समाजात तणाव वाढेल. जाती धर्माच्या नावावर भांडणं होतील. लोक एकमेकांविरुद्ध उभे राहतील. सीमा वाद वाढेल. राज्यामध्ये वाद निर्माण होतील. काही भागामध्ये मोठे गोंधळ होतील. अचानक दंगली होतील. जळपळ, तोडफोड वाढेल. निर्दोष लोक यात सापडतील. अतिरेकी हल्ले वाढतील. बॉम्बस्फोट होतील. मोठे शहरं आदरतील.
लोकांच्या मनात भीती निर्माण होईल. सुरक्षिततेचा अभाव जाणवेल. राजकारणात मोठे घोटाळे उघड होतील. मोठे नेते अडचणीत येतील. काहींना तुरुंगवासही भोगावा लागेल. न्याय विकत मिळेल. पैशाने निर्णय बदलले जातील. गरीब माणसाला न्याय मिळणं कठीण होईल. महागाई वाढेल. सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. पैशांची किंमत कमी होईल. लोक पैशाच्या मागे धावतील, पण समाधान मिळणार नाही. तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जाईल. वाईट सवय वाढतील. संस्कार कमी होतील. शिक्षण असूनही माणूस अडचणीत येईल. ज्ञान वाढेल, पण आयुष्य कमी होईल. घराघरात वाद होतील. नातेसंबंध तुटतील. आई वडिलांचा मान कमी होईल. बाळूमामा सांगतात, माणूस माणसाला ओळखेनासा होईल. स्वार्थासाठी नातेसंबंध तोडले जातील. वाईट काळ हळूहळू जवळ येत आहे. जो सावध राहील तोच वाचेल. धर्म सोडणारा माणूस अडचणीत येईल. भक्ती करणारा माणूस टिकून राहील. ही समाजाची अवस्था असेल. ही काळाची दिशा आहे. बाळूमामा सांगतात, ऐका माझ्या लेकरांनो, आता मी तुम्हाला पुढच्या काळातील मोठ्या संकटाबद्दल सांगतो. जग शांत राहणार नाही. देशामध्ये तणाव वाढेल. लहान लहान कारणावरून मोठे वाद निर्माण होतील. काही देश एकमेकांसाठी घातक ठरतील. शक्तिशाली देश कमजोर देशांवर दबाव आणतील. भारताच्या सीमावर तणाव कायम राहील. सीमेवर संघर्ष सुरूच राहतील. सैनिक सतत सज्ज राहतील. युद्धाची परिस्थिती निर्माण होईल. थेट युद्ध कमी दिसेल, पण गुप्त युद्ध सुरूच राहील. अचानक हल्ले होतील. सीमेवर गोळीबार होईल. शत्रू देश भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील, पण लक्षात ठेवा, भारताचे सैनिक छातीवर गोळ्या लढतील, देशाचे रक्षण करतील आणि शत्रूला परतून लावतील. अनेक भागामध्ये युद्ध पेटेल. शहरे उद्ध्वस्त होतील. लोकांना आपलं घर सोडावं लागेल. बॉम्बस्फोट, हल्ले, दहशतवाद वाढेल. निर्दोष लोक यामध्ये बळी पडतील. मोठ्या शहरांवर संकट येईल. अचानक घटना घडतील. लोकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण होईल. जगातील अर्थव्यवस्था हादरेल. व्यापार ठप्प होईल. बाजारपेठांमध्ये मंदी येईल. काही देश पूर्णपणे कमकुवत होतील. काही देश उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जातील. निसर्गही या काळात शांत बसणार नाही. भूकंप होतील. पूर येतील. वादळे येतील. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाश होईल. पाणी आणि जमीन दोन्ही संकट निर्माण करतील. लोकांना सुरक्षित जागा शोधावी लागेल. स्थलांतर वाढेल. आकाशातही बदल दिसेल. आई वडिलांचा मान राहणार नाही. गुरुजनांचा आदर कमी होईल. घराघरात वाद होतील. नात्यामध्ये दुरावा निर्माण होईल. माणसाला बुद्धी खूप असेल, पण आयुष्य कमी होत जाईल. लहान वयात शरीरावर आजारांचा भार येईल. अनेक नवीन व्याधी निर्माण होतील. औषधं कमी पडतील. उपचार निष्फळ ठरतील. अचानक मृत्यू वाढतील. चालता बोलता माणूस खाली पडेल. कोणावर कधी संकट येईल हे सांगणं कठीण होईल. जगात भयाचं वातावरण निर्माण होईल. लोक एकमेकांपासून दूर जातील. कोणावर विश्वास ठेवावा हे समजणार नाही. निसर्गाचा कोप वाढेल. भूकंप होतील. पूर येतील. वादळ धडकतील. काही ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रकोप होईल. सर्व काही वाहून जाईल. गाव, शहरं, माणसं सगळी संकटात सापडतील. जमीन हादरे. डोंगर कोसळतील. नद्या मार्ग बदलतील. आकाशात विचित्र घडामोडी दिसतील. सूर्य आणि चंद्र यांच्यात बदल जाणवतील. कधी दिवसात अंधार पडेल. एक काळ असा येईल की 3 दिवस अंधार पसरलेला राहील. लोक भयभीत होतील. प्रत्येकाच्या मनात भीती घर करेल. जगाचा तोल पूर्णपणे ढासळला जाईल. माणूस स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडेल. बाळूमामा सांगतात, हा काळ प्रलयाचा संकेत आहे. ही शेवटची चाल आहे. पण माझ्या लेकरांनो, सगळं नष्ट होणार नाही. ज्याच्या अंगी श्रद्धा आहे, जो धर्माच्या मार्गावर चालतो, तोच वाचेल. ज्याच्या मनात भक्ती आहे, त्याला मी सोडणार नाही. त्याच्या पाठीशी मी नक्कीच उभा राहीन. त्याचं रक्षण करीन. म्हणून सांगतो, गर्व करू नका. मी मोठं असं म्हणू नका. अहंकार सोडा. लहानांचा आदर करा. मोठ्यांचा सन्मान करा. नम्रतेने वागा. सत्याच्या मार्गावर चला. धर्म पाळा. चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा. लोभ, राग, मत्सर यांना दूर ठेवा. माझ्यावर श्रद्धा ठेवा. भक्ती करा. मी तुमच्यासोबत आहे. ही माझी अंतिम वाणी आहे. ही माझी शेवटची भागणूक आहे. सांभाळून राहा. सावध राहा आणि धर्माच्या मार्गावर चालत राहा. बाळूमामा सांगतात, या जगात माणसाने सर्वात आधी नम्र राहायला शिकलं पाहिजे. मी मोठा आहे असा अहंकार मनात ठेवू नये. कारण की काळ कोणालाही मोठं किंवा लहान करून दाखवतो. आज जो वर आहे तो उद्या खाली येऊ शकतो आणि जो खाली आहे तो वर जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाशी प्रेमाने, आदराने आणि साधेपणाने वागणं हेच खऱ्या माणुसकीचं लक्षण आहे. माणसाने नेहमी सत्याचा मार्ग धरला पाहिजे. खोटेपणा, फसवणूक, लोभ आणि मत्सर यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. दुसऱ्याचं वाईट करून स्वतःचं भलं कधीही होत नाही. चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ नक्की मिळतं. म्हणून नेहमी चांगला विचार करा, चांगले बोला आणि चांगलं वागा. आई वडील, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आदर करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
ज्याने आपल्याला जन्म दिला, वाढवलं, शिकवलं, त्यांचा अपमान कधीही करू नये. त्यांच्या आशीर्वादातच माझं खरंच सुख दडलं आहे. बाळूमामा शेषनागाचा अवतार आहे. या गावात मी निशाण रोवलं, माझं ठाण मांडलंय. बाळूमामाचा त्रिभुवनात जय जयकार होय. आदमापूर बाळूमामांची पवित्र भूमी आहे, पुण्यभूमी आहे. या गावाचा महिमा जगात वाढेल. एकेने वाघा राजकारण ऐंशीला करशीला, तर माझ्याशी गाठ आहे. पिवळ्या भस्माचा महिमा अगाध राहील. भगवा झेंडा राज्य करेल. मिरवेल छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील. आदमापूर्व माझा आशीर्वाद राहील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.